विधिमंडळात गाजलेल्या सातारा झेडपी अध्यक्षांच्या अडचणीत वाढ, कुणबी प्रमाणपत्र बेकायदेशीर, घाईघाईत बनवलं, याचिका दाखल. राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड चांगलीच गाजली. महायुतीतील शिवसेना आणि भाजप यांच्यात येथील निवडणुकीत थेट सामना झाल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे विधिमंडळ सभागृहात देखील अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून गदारोळ झाला होता. साताऱ्याचे SP तुषार दोशी यांनी निलंबित करण्याची मागणी मंत्री शंभूराज देसाईंकडून करण्यात आली. आता साताऱ्याच्या नवनिर्वाचित अध्यक्षांचे जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत त्यांचे अध्यक्षपद रद्द करण्याची मागणी केली जाते आहे. विशेष म्हणजे प्रिया शिंदे यांनी अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी काही तास अगोदर हे प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. सातारा जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष प्रिया शिंदे यांच्या विरोधात तक्रारदारांनी आता आक्रमक पवित्रा घेतलाय. प्रिया शिंदे यांनी सादर केलेले कुणबी जातीचे प्रमाणपत्र बेकायदेशीर असल्याचा आरोप करत त्या विरोधात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे याचिका दाखल करण्यात आलेली आहे. वकील दत्तात्रय घोडके यांनी या प्रकरणी तक्रारदारांच्या वतीनं वकीलपत्र सादर केलेलं असून जयदीप कुमार मगर आणि संतोष साळुंखे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदी असलेल्या प्रिया शिंदे यांनी मिळवलेले कुणबी जातीचे प्रमाणपत्र हे नियमांना हरताळ फासून आणि घाईघाईत मिळवलेले असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. प्रांत अधिकाऱ्यांनी दिलेले हे प्रमाणपत्र वैध ठरवू नये, या प्रकरणाची सखोल सुनावणी व्हावी आणि आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी मिळावी अशी मागणी समितीकडे करण्यात आलेली आहे. तक्रारदारांनी दिलेली वंशावळ आणि सादर केलेली कागदपत्रे संशयास्पद असल्याचा दावा वकील दत्तात्रय घोडके यांनी केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सातारा.